रोहित आणि निलेश बॉस 11 कडे काय बॅटिंग टॉस जिंकून बॅटिंग घेतली काय डॉन बॅटिंग आहे ना बॉस 11ची. त्यांची बॉलिंग आहे शेवाडी डॉन डॉन 11 रे डॉन 11 डॉन 11. यशवंत भाऊ पाचंगे यांची टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आनंद मगदूम गोलंदाजी मार्कवरती सज्ज तर स्ट्राईक वरती रोहित करात फलंदाजीसाठी एक डावखोर आताचा फलंदाज स्ट्राईकला कोण आहे? निलेश ऑन स्क्रीन वरती आनंद मगदूम शाहवाडी संघाकडून पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू जोरगस फटका सुरक्षित रशन रनआउटचा चान्स बडी मछली जाल में एक मोठा धक्का. यशवंतराव भाऊ पाचंगे संघाला पहिला धक्का धक्का क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला. मोठा फलंदाज रोहित करत बॅक टू दी पवेलियन तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी गुले बॅटिंग साठी दाखल होताना यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार बॉस 11 या संघाचे पहिले चेंडू एक फलंदाज डॉन रवी गुले यशवंत भाऊ पाचंगे डॉन 11 पहिल्या चेंडू एक मोठा बातबल फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. रवी गुले न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये फलंदाजीसाठी ऑन स्क्रीन वरती गोलंदाजी मार्क वरती आनंद मगदूम. दुसरा चेंडू देखील अतिशय सुरेख चेंडू टप्पा घेतोय. आणखीन पंचांचा निर्णय येतोय वाईटचा अतिरिक्त धावेचा. एका धावेने संघाचं खातं उघडतंय. योगेश भाऊ पाचंगे संघाचं डॉन 11 संघाचं खातं उघडतंय वाईटच्या स्वरूपात. रिव्ह्यू मागितलेला आहे. तिसऱ्या पंचांच्याकडे निर्णय इट इज व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांचा निर्णय हा व्हाईट बॉल. एक गडी तंबूच्या आसऱ्याला एक धावफलकावरती आनंद मगदूम गोलंदाजी मार्क वरती. अतिशय जोरदार चेंडू चेंडू तर डॉट स्वरूपात. रवी गुले मॅन फ्रॉम पुना षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती आनंद मगदूम शाहवाडी संघाकडून. याही चेंडू जोरगज मारण्याच्या प्रयत्नात फसतो. चेंडू जातो विकेट किपर यांच्या दिशेने. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी शाहवाडी संघाकडून. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळवून दिली आपल्या संघाला आनंद मगदूम यांनी. परत एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती आनंद मगदूम स्ट्राईक वरती. यशवंत भाऊ पाचंगे संघाकडून रवी गुले.
अकुट टप्प्याचा चेंडू त्यावरती प्रहार चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन 2 धावेसाठी या 2 धावेने टोटल स्कोर होतोय एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती यशवंतबाबू पाचंगे डॉन 11 संघाच्या पुढील चेंडू जोरगस मारण्याच्या प्रयत्नात आणखीन एक चेंडू डॉट येतोय अतिशय सुरेख षटक म्हणावं लागेल आतापर्यंत आनंद मगदुम यांचे शावाडी संघाकडून 5 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत आनंद मगदुम यांनी 3 धावा खर्च केल्या आणि एक मोठा गडी मिळवून दिला आपल्या संघासाठी षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत आनंद मगदुम सुरेख फटका येतोय षटकार पंचांनी येतोय 6 धावेचा षटकाची होते समाप्ती एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात यशवंतराव भाऊ पाचंगे संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती शाहूवाडी संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिल्या व संघासाठी दुसरं षटक घेऊन धवल दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती निलेश बॅटिंग साठी ऑन स्ट्राइक वरती बॅटर निलेश पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन धवल दाखल झालाय निलेश ऑन स्ट्राइक वरती अतिशय सुरेख चेंडू परंतु पंचांनी डेड घोषित केलाय षटकातील पहिला चेंडू ढवल यांनी डेड स्वरूपात टाकला पुढील चेंडू घेऊन दाखल होत आहेत धवल ऑन स्ट्राइक वरती निलेश जोरगस मारण्याच्या प्रयत्नात सुरक्षित रक्षण खुद कॅप्टन आनंद मगदुम यांचे सुरक्षित रक्षण रवी गुले स्ट्राइक वरती बॅटिंग साठी षटकातील दुसरा चेंडू घेऊन धवल असतील गोलंदाजी मार्कवरती तर रवी गुले यशवंत भाऊ पाचंगे संघाकडून डॉन 11 रवी गुले यांचा जोरगस फटका थोडासा गॅपच्या दिशेने जातोय तिथं सिक्युरिटी लावलेली क्षेत्ररक्षणे फिंट केला आणखीन एक धावेचा भर एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स या संघाची धवल षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राइक वरती निलेश अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर प्रहार चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेसाठी या 2 धावेने धावफलक पुढे सरकते 13 धावा धावफलकावरती
थँक्यू डीजे. योगेश भाऊ पाचंगे योगेश सरकार या संघासाठी बॅटिंगसाठी निलेश यांचा आणखीन एक प्रहार. हा देखील चेंडू दोन डिक्लेरेशन 2 मध्ये जातोय. मिळत्यात 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. परत एकदा गोलंदाजी मार्गावरती दाखल होत आहेत. स्कोर 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 बॉल किती झाले? 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन धवल. जोरगस फटका. थोडासा फटका फसतोय. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. फलंदाज बाद. दुसरा धक्का यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. आदित्य जाधव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आदित्य जाधव. यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार या संघाकडून बॅटिंग साठी दाखल आदित्य जाधव. तर गोलंदाजी मार्कवरती धवल अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. सुरेख फटका पहिल्या चेंडू धवल आदित्य यांचा. मनोज बॉल द्यायचा आहे प्लीज. येतोय षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या योगेश भाऊ पाचंगे यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार या संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. दादा दादा वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी तिसरे षटक घेऊन उत्कर्ष शाहवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. तर फलंदाजीसाठी योगेश भाऊ पाचंगे योगेश सरकार रवी गुले. पहिला चेंडू फेस करताना रवी गुले. पहिल्या चेंडू जोरदार फटका आणि चेंडू जात आहे सगळ्या सीमेरेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी या 6 धावेने संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा ऑन स्कोर बोर्ड. 27 ऑन 2 विकेट लॉस स्कोर बोर्ड. केले आणखीन रवी गुले यांचे सुरेख फटकेबाजी. पहिल्या चेंडू 6 धावा हासिल केल्या. दुसरा चेंडू हा देखील चेंडू जोरदार
खेळलाय मिड विकेटच्या दिशेने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणखी थ्रो देखील. एका धावेवर समाधान मानावे लागेल. आदित्य जाधव लोअर पद्धतीचा चेंडू होता. गलेच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा पंचांचा निर्णय येतोय. 2 धावेचा या 2 धावेने 2 गड्याच्या मोबदल्यात यशवंत बाप्पा चंगे योगेश सरकार या संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील चेंडू घेऊन उत्कर्ष गोलंदाजी मार्कवरती. एमजे चषक 2025 चा थरार अश्मवेध स्पोर्ट्स आयोजित. हा देखील चेंडू प्रहार चेंडू लांब अतिशय खूप लांब येतोय षटकार. 6 धावा. चार चेंडूंचा खेळ पूर्ण 36 धावा धावफलकावरती. हा देखील खेळून काढला समोरच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव कंप्लीट. या एका धावेने स्कोरबोर्ड वरती योगेश बाप्पा चंगे यशवंत बाप्पा चंगे योगेश सरकार या संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. उत्कर्ष कमी गतीने टाकलेला चेंडू अतिशय सुरेख चेंडू डॉट स्वरूपात येतोय. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावरती. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी 4थं षटक घेऊन खुद संघाचे कॅप्टन आनंद मगदूम गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. अश्मवेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2025 डे 2 दिवस दुसऱ्या दिवसातील ऑन स्क्रीन वरती आनंद मगदूम गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राइक वरती आदित्य जाधव. पहिल्या चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू खेळून काढला लेग साइडच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली गेली. रवी गुले स्ट्राइक वरती. बॉल टाका बॉल टाका बॉल अमलदा बॉल टाका. ऑन स्क्रीन वरती आनंद मगदूम असतील गोलंदाजी मार्क वरती तर रवी गुले स्ट्राइक वरती. अतिशय सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आनंद मगदूम यांची आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू घेऊन आनंद मगदूम गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राइक वरती रवी गुले. खूपच खराब चेंडू. पंचांचा निर्णय वाईटचा. अतिरिक्त धावेत भर.
संघाच्या खात्यामध्ये देखील भर. षटकातील पुढील चेंडू घेऊन आनंद मगदूम गोलंदाज मार्कवरती. लेग साईड दिशेने लोअर फुलटाच स्वरूपात चेंडू डिक्लेरेशन 2 मध्ये जातोय. फटका आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये वाढवते. आतापर्यंत सुरेख षटक हाताळताना आनंद मगदूम ऑन स्क्रीन वरती. पंचांचा निर्णय काय असेल रिव्ह्यू घ्या. रिव्ह्यू घेतलेला आहे मागून व्हाईट साठी रिव्ह्यू मागितलेला आहे. रिव्ह्यू घ्या. हा चेंडू व्हाईट आहे की फेअर डिलिव्हरी आहे ते पाहायचं आहे. अमोल सर ओ अमोलदा ओ अमोलदा पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांचा निर्णय व्हाईट बॉल आहे. आणखीन एक अतिरिक्त धावेत भर. यशवंतभाऊ पाचंगे संघाच्या आणखीन एक धाव खात्यात भर. हा देखील चेंडू पंचांचा निर्णय व्हाईट स्वरूपात आणखीन एक सलग 3 चेंडू व्हाईट टाकलेत आतापर्यंत आनंद मगदूम यांनी आपल्या षटकात. पुढील चेंडू आनंद मगदूम यांचा तर स्ट्राईक वरती रवी गुले. सुरेख चेंडू डॉट येतोय. 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र आता एक चेंडू डॉट येतोय आनंद मगदूम यांचा. आनंद मगदूम गोलंदाजी मार्कवरती. सुरेख फटका आनंद मगदूम यांच्यावरती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावेसाठी. धावसंख्या धावपलकावरती 50 धावा पूर्ण झालेले आहेत. आनंद मगदूम गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख चेंडू षटक पूर्ण. चार षटकांचा खेळ पूर्ण. यशवंतभाऊ पाचंगे योगेश सरकार या संघाचा 4 षटकांचा खेळ पूर्ण. 50 धावा धावफलकावरती. जरा फास्ट घ्यायचा आहे सामना. स्पीडअप घ्यायचा आहे.
4 ओव्हर 50 धावा धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात 50 धावा धावफलकावरती यशवंतभाऊ पाचंगे योग्य सरकार या संघाच्या. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी 5वं षटक घेऊन शाहवाडी संघाकडून उत्कर्ष असतील गोलंदाजी मार्कवरती, तर फलंदाजीसाठी यशवंतभाऊ पाचंगे योग्य सरकार या संघाकडून आदित्य जाधव असतील स्ट्राईक वरती, ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू षटकातील उत्कर्ष जोरगस मारण्याच्या प्रयत्नात फसतायत. नीटचा बॅटवरती चेंडू येत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुरक्षित रक्षण. एकाच धावे समाधान मानावे लागेल. रवी गुले असतील स्ट्राईक वरती. यशवंतराव पाचंगे योग्य सरकार या संघाकडून उत्कर्ष यांचा सामना करतील. हा देखील चेंडू जोरगस फटका कॅपच्या दिशेने, आणखीन सुरक्षित रक्षण. सुरक्षित रक्षण नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवल्या. षटकातील पुढील चेंडू घेऊन हा देखील लोअर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शोधण्याचा मिसअंडरस्टँडिंग. आणखी 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत आतापर्यंत 2 बॅटरी यांनी. पंचावन्न धावा स्कोर बोर्ड वरती यशवंतभाऊ पाचंगे योग्य सरकार या संघाच्या. स्क्वेअर कट पद्धतीचा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु याही चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढील चेंडू घेऊन उत्कर्ष असतील बॉलिंग साठी सज्ज. या चेंडू जोरगस फटका. चेंडू 6 धावेसाठी येतो षटकार. या षटकाराने 63 धावा धावफलकावरती. 1 चेंडू शिल्लक आहे. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. झालं ना. 63 धावा धावफलकावरती यशवंतभाऊ पाचंगे योग्य सरकार या संघाच्या. षटकातील अखेरचा चेंडू असेल उत्कर्ष यांचा अतिशय सुरेख फटकेबाजी. याही चेंडू जोरगस मारण्याच्या प्रयत्नात फसतायत. विकेट किपर यांच्या दिशेने चेंडू. षटकाची समाप्ती होते. 64 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती.
किशोर सामन्यातील शेवटचे षटक घेऊन किशोर शाहवाडी संघाकडून पहिला चेंडू साधाव्यासाठी येतोय षटकार ह्यूट सिक्स. डीजे षटकातील दुसरा चेंडू घेऊन किशोर तर स्ट्राईक वरती रवी गुले. याही चेंडू सुरेख फटका पाण्याच्या टाकीला स्पर्श करून चेंडू जातोय 76 धावा धावफलकावरती. दोन चेंडूंचा खेळ पूर्ण 76 धावा धावफलकावरती यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार या संघाच्या. 21 चेंडूत सुरेख फटका परत एकदा 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. रवी गुले यांच्या 50 धावा वैयक्तिक 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत रवी गुले यांच्या. आदित्य जाधव स्ट्राईक वरती देखील सुरेख फटका एक मोठा षटकार येतोय या षटकातील तिसरा षटकार. थँक्यू. 3 षटका आलेले आहेत या षटकामध्ये. याही चेंडू चौथा षटकार दाखल करतायत यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार या टीम कडून. धावा ऑन स्कोर बोर्ड. खेळून काढला फिल्डर यांचे लक्ष नाही. आणखीन काय होते पाहूया. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न धावून 3 धावा तर कंप्लीट केले गेलेले. चौथा धावेचा प्रयत्न आणखीन 4 धावा ही पूर्ण. शेवटच्या षटकामध्ये 29 धावा तब्बल कुठल्या गेल्या यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार या संघाकडून. 29 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. 4 षटकार खेचलेत.
मगदुम आणखीन उत्कर्ष. यश 11 शावडी संघाकडून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. संतोष मगदुम आणखीन उत्कर्ष. स्ट्राइक वरती संतोष मगदुम. बॉलर्स नेम सनी. सनी वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन सनी गोलंदाजी मार्गवरती. 94 धावाचा पाठलाग करताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष मगदुम उत्कर्ष. पहिल्या चेंडू सुरेख फटका 6 धावेसाठी. ज्या टार्गेटची आवश्यकता आहे त्या टार्गेटने खेळताना पहिल्या चेंडू 6 धावा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिले चेंडू 6 धावा हासिल केल्या यश स्पोर्ट्स शावडी संघाने. सनी यांचा षटकातील दुसरा चेंडू यशवंत भाऊ पाचंगे या संघाकडून. याही चेंडू देखील षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ऑन स्क्रीन वरती संतोष मगदुम यांची सुरेख फटकेबाजी. ज्या अतिशय सुरेख फटकेबाजी यश 11 शावडी संघाची. षटकातील पुढील चेंडू घेऊन सनी यशवंत बापा चंगे योगेश सरकार संघाकडून. याही चेंडू जोरदार फटका. चेंडू टप्पा 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 सीमा पार येतोय चौकार. कमान डीजे. सायाने संतोष मगदुम सेट अँड फायर. सामना चालू करा. सामन्यामध्ये व्यत्यय आणू नका.
बरोबर आहे का नाही आपला पंत करतोय तसा काय. पुढील चेंडू संतोष मगदुम यांची सुरेख फटकेबाजी. हो लोअर पद्धतीचा चेंडू विकेट किपर यांना काही समजला नाही. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. संघाच्या खात्यात एका धावेची भर होती. 17 धावा धावफलकावरती तब्बल पहिल्या षटक प्रगतीपथावरती 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. संतोष मगदुम स्ट्राइक वरती. जयेश जयेश इकडे कॉम्बॉक्स मध्ये बोलवायलेत आपल्याला यायचं आहे. एक धाव घेतलेली आहे. 18 धावा धावफलकावरती सुरेख फटकेबाजी शावडी संघाकडून. पाच चेंडूंचा खेळ पूर्ण. षटकातील अखेरचा चेंडू घेऊन सनी असतील गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राइक वरती संतोष मगदुम महाराष्ट्र पोलीस. याही चेंडू लांब 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 अतिशय लांब षटकार. षटकातील तिसरा चेंडू दाखल करतायत संतोष मगदुम. सेट अँड फायर. तब्बल एका षटकात 22 धावा कुठल्या गेल्या. 24 धावा कुठल्या गेल्या. यश 11 शावडी संघाने सुरेख फटकेबाजी संतोष मगदुम यांची. बॉलर्स नेम डॉन. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही. जयेश यांचे सुवरचे स्वागत. डॉन असतील वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राइक वरती उत्कर्ष. सुवरचे स्वागत आपल्या. पहिला चेंडू सुरेख चेंडू. थँक्यू राहुल कांबळे सर. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटूया. यासाठी ओळखले जातं डॉन. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटूया. कौतुक करावं लागेल इथे मात्र, कारण का पहिल्याच षटकामध्ये धावा आल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी जबाबदारी घेतली धावा रोखण्याची. षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. 94 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा होता. सॉरी पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकात दिला पहिले जे चेंडू होते ते नेताव टाकले गेले. पहिले तिन्ही चेंडू नेताव टाकलेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. प्रदीप न्यायदीत म्हणजेच डॉन चांगली गोलंदाजी करतायत. हो अप्रतिम गोलंदाजी, परंतु इथे मात्र थोडासा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या जरूर खर्ची केल्यात. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग गेली होती रवी घुलेने. अप्रतिम बॅटिंग आणि म्हणूनच कुठेतरी एक चांगलं टोटल उभारलं गेलंय 94 धावांचं. हा चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर मलिंगा स्टाईलने टाकलाय, परंतु थोडासा बाहेरचा आहे. वारंवार सातत्याने एक रणनीती जरूर आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवायचं. फलंदाजाला इथे मोठी फटकेबाजी करू द्यायची नाहीये आणि त्याच रणनीतीमध्ये थोडस एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्या जात आहेत, परंतु रणनीती चांगली आहे. ओहो धीम्या गतीचा चेंडू पिक केला. या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण चढवलंय जरूर, परंतु हे आक्रमण सीमारेषा बाहेर झालं नाहीये. हे आक्रमण सीमारेषा आतमध्ये धावलंय आणि म्हणूनच इथे मात्र विकेट आली.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित पाटील. होल्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच मगाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती या खेळाडूने आणि त्यांनीच तीच बॅटिंग आता मात्र या मॅच मध्ये देखील करावी लागेल. जर सुपर एटची फेरी गाठायची असेल तर ही मॅच जिंकणं देखील गरजेचं आहे. ही मॅच जिंकली तर सुपर एटची फेरी ही आपण जरूर इथे मात्र गाठू शकतो आणि त्याच उद्देशाने इथे मात्र दोन्ही खेळाडू हे जे आहेत ते प्लॅनिंग करताना जरूर पाहायला भेटेल. 94 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करायचा आहे, सोपं नाहीये. कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ इथे मात्र VK स्पोर्ट्सच्या माध्यमातून झाला होता. अशाच प्रकारे त्यांनी धुवाधार बॅटिंग केली होती. ओहो थोडासा दूर ठेवलाय. कमालीची गोलंदाजी आहे, हा एक्सपिरियन्स आहे आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं का गरजेचं आहे इथे मात्र डॉन दाखवून देत आहेत. लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 27 धावा या फलकावरती लागलेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक केलं डॉन यांनी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा होत्या. ओहो नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस इथे मात्र कमी केला आणि म्हणूनच कुठेतरी फलंदाज जे आहेत या चेंडूवरती बसताना पाहायला मिळाले आहेत आणि धावसंख्या इथे मात्र रोखली गेली. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्ट आणि या 2 षटकामध्ये धावा आतापर्यंत झालेत 27. एकदा जोरदार टाळ्या डॉन यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या मित्रांनो. वय कमी नाहीये, तब्बल 50+ वय आहे आणि या वयामध्ये देखील चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून खेळलं जाते. एक दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. ओहो वेगात टाकलाय आणि या वेगाबरोबरच इथे मात्र दांडी केले गुल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन जावं लागेल फलंदाजाला. थँक्यू डीसी. गोलंदाजी मार्कवरती दीपू रैना आले आणि त्याच नंतर इथे पहिल्या चेंडूवरती विकेट देखील आली. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती जावं लागते ते म्हणजे रोहित पाटीलला. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली परंतु या मॅच मध्ये ती अपेक्षा पूर्ती झाली नाहीये त्याच्याकडून. दीपू रैना चांगली गोलंदाज आहेत आणि पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. चला यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजेच पाचशे कोडोली आणि त्याचबरोबर PM स्पोर्ट्स बोरगाव प्रवीणजी मेटारी यांचा संघ. नक्कीच एक दर्जेदार संघ आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी पुण्याच्या संघाला एक कडवं आव्हान दिलं होतं. एक 74 धावा बनवल्या होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी झुंज दिली होती आणि त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स हाय असणार आहे. प्रवीणजी मेटारी यांचा आज बर्थडे देखील आहे. ओहो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. वेग आहे आणि जो अचूकता पाहिजे रबर बॉल क्रिकेटमध्ये ती अचूकता इथे मात्र दाखवली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं आणि यासाठी इथे मात्र जर पाहायला गेलं तर प्रदीप नायदित म्हणजेच डॉन यांनी हे असे हिरे शोधलेत ज्यांनी रबर बॉल क्रिकेटमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी केली आहे. एक इरा जर पाहायला गेला तर सांगवी असेल, धानोरी असेल, खडकवासला असेल, कात्रज असेल, परत तळेगाव असेल, या परिसरातले एक हिरे जे आहेत ते निवडलेत आणि त्या हिऱ्यांना इथे मात्र या MJ चषकामध्ये एक संधी दिली आहे पुन्हा एकदा चमकण्याची. रवी गुलेची आपण बॅटिंग पाहिली होती, अप्रतिम बॅटिंग याच त्यांनी देखील केली. रोहित खरातने देखील चांगली बॅटिंग केली. इथे मात्र सुरेख फटका खेळलाय, अप्रतिम बॅटिंग, प्रॉपर टायमिंग, 6 धावा.
संतोष मगदुम इथे मात्र पोलिसी दणका कसा असतो हे देखील सध्याच्या घडीला दाखवत पोलिसांनी मनावरती आणलं तर काही करू शकतात हे इथे मात्र दाखवत संतोष मगदुम. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. संतोष मगदुम, आनंद मगदुम नक्कीच हे दोन्ही बंधू या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. आनंद मगदुम वरती इथे मात्र हल्लाबोल केला जरूर होता, परंतु संतोष मगदुम त्या हल्ल्याचा इथे मात्र जबाब देताना दिसत आहेत, उत्तर देताना दिसत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. आतापर्यंत धावा बनवले गेले 34 आणि या 34 धावांमधील 29 धावा या संतोष मगदुमच्या बॅट मधून आलेत. 8 चेंडूमध्ये त्या 29 धावा उपयुक्त खेळी महत्वाच्या मॅच मध्ये याला देखील इथे कुठेतरी जर पाहायला गेलं तर साथ देणं गरजेचं आहे. बाकीच्या खेळाडूंना साथ दिली तर नक्कीच एक साथ लढाल आणि एक साथ लढलात तर नक्कीच हे 94 धावांचा पाठलाग हा जरूर इथे मात्र पूर्ण होईल. बोरगाव संघ आलाय 500 कोडोली संघ. चला आपला कर्णधार येऊ द्या. नाणेफेक करून घेतोय आपण लगेचच. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे, वेगाने इथे मात्र बीट केलाय आणि त्यानंतर इथे मात्र एकीने धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट देखील केले. फेकी खराब आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2+2 ओके 2+2 एकूण 4 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या आहेत. चौकार आलं नाहीये तरी देखील 4 धावा मिळाल्यात, म्हणजे कुठेतरी चूक केली आहे. फेकी खराब या चुका आपल्याला निश्चितच पराभवाच्या छायेमध्ये झकलून देऊ शकतात आणि म्हणूनच इथे मात्र कुठेतरी चुका कमी कराव्या लागतील. धावसंख्येचा जर विचार केला तर 38 धावा या धावफलकावरती लागल्या. 94 धावांचा पाठलाग करताना 38 बनवल्या आहेत, म्हणजे अजून देखील लांबणीवरचा पल्ला आहे. बँक बॅलन्स अजून देखील आहे, म्हणूनच इथे मात्र रैना थोडस अतिरिक्त प्रयत्न करतायत. ओहो वेगाने बीट केलाय. अप्रतिम चेंडू आहे. या चेंडूवरती विकेट येईल का? नक्कीच आले देखील, कारण का रोहित खरात जेल खाली आलेत. अजून देखील 19 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 56 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 38 बनवलेत, 56 अजून देखील बनवायच्या आहेत. 19 चेंडू आहेत आपल्या हातामध्ये. 56 धावा बनवण्यासाठी नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून देखील आपण तसं कठीण नाही आहे, कारण का रबर बॉल क्रिकेट आहे आणि या रबर बॉल क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणामध्ये हा खेळ बदलू शकतो आणि तो खेळ बदलवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज किशोर काकडे हे देखील सज्ज झाले आहेत. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल किशोर काकडेच्या माध्यमातून. ओहो फटका तर खेळलाय जरूर. चेंडू हवेत देखील आहे आणि त्यानंतर ओहो एक साधा सरळ सोपा झेल सोडलाय आपण. काय करताय? पुण्यावरून अंतर एवढं कापून आलाय आणि या चुका नक्कीच या मान्य नाहीयेत प्रेक्षकांना, कारण का एक दर्जेदार संघ आहे आणि या दर्जेदार संघाकडून अशा चुका या मान्य नाहीयेत प्रेक्षकांना. चाळीस धावा या फलकावरती लागले जाते. तिसरं षटक हे संपुष्ट झालंय आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा या फलकावरती लागलेत, म्हणजे 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 चेंडू मध्ये अजून देखील 54 धावांची गरज अजून देखील आहे. 18 चेंडू 54 धावा इथे आपल्याला बनवायच्या देखील आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रदीप आलेत, म्हणजे डॉन आलेत. डॉनची डॉनगिरी इथे मात्र या आधी आपण पाहिली. देहू रोड मध्ये ही डॉनगिरी आपण पाहिली होती, कारण का ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा यांनी जिंकली होती.
ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. अनुभव किती महत्वाचा हे दाखवतोय पुन्हा एकदा डॉन. या आधीच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या, सॉरी 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील मिळवली होती. आणि तिथूनच कुठेतरी जर पाहायला गेला तर डाव जो आहे तो पलटला देखील. वाटलं होतं सुरुवातीच्या षटकापासून आक्रमण केल्यानंतर वाटलं होतं या 94 धावा बनवल्या जातील, परंतु डॉन यांचं हे षटक नक्कीच निर्णायक ठरलं. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा इथे खर्ची केल्यात. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. प्रदीप न्यायदीत इथे मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओहो, मलिंगा स्टाईलनी गोलंदाजी आणि त्यानंतर हा चेंडू खेळ देखील कळत नाहीये. फलंदाजांना ओळखावे लागतील. चांगली पुस्तकं आणि चांगले चेंडू हे नेहमीच वाचावे लागतात आणि तेच चेंडू इथे मात्र वाचावे लागतील. अभ्यास करावा लागेल या चेंडूंचा आणि तो अभ्यास इथे मात्र कसा करायचा याचे थोडेसे धडे जे आहेत ते इथे मात्र किशोर काकडे देतात दिसत. मॅन फ्रॉम कराड. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय, परंतु इथे टिपला प्रोटेक्शन जरूर दिले गेले आणि त्याचमुळे एकच धाव असेल या चेंडूवरती. थोडस वरुण देवांचं आगमन पुन्हा एकदा थोड्याशा विश्रांतीनंतर झालंय. वरुण देवांनी देखील आपली हजेरी लावली या MJ चषकासाठी आणि त्यांची प्रतीक्षा देखील होती प्रेक्षकांना. बेचाळीस धावा आतापर्यंत धावफलकामध्ये लागले, तर अजून देखील खूप पल्ला पार करायचा आहे आपल्याला. जवळजवळ अजून देखील 52 धावांचा पल्ला आपल्याला पार करायचा आहे. ही मॅच जिंकायची तर 52 धावा येणाऱ्या 15 चेंडूमध्ये पूर्ण करावे लागतील. 15 चेंडू आहेत आणि या 15 चेंडूमध्ये 52 धावा करायचे आहेत. ओहो, या चेंडूवरती फक्त हलक्या हाताने या चेंडूला पुश केलं आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये आली. टीपला प्रोटेक्शन जरूर दिले गेले आणि म्हणूनच इथे मात्र एकच धाव आहे. चांगले क्षेत्ररक्षण सजवलं आणि या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी देखील केली जाते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 43 धावा फलकावरती. अजून देखील 14 चेंडू आहेत आणि या 14 चेंडू मध्ये 51 धावा हे अजून देखील बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा थोडस धीम्या गतीचा चेंडू वळवला देखील आणि त्यानंतर या चेंडूवरती एकेरी धाव आली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 44 धावा फलकावरती. मित्रांनो, संकट किती मोठा असू द्या, भिडण्याची ती ताकद हवी. ती ताकद या मॅच मध्ये दाखवावी लागेल फलंदाजांना. प्रदीप चांगली गोलंदाजी करतात, परंतु संग्रामला इथे मात्र या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. किशोरला देखील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. संग्राम डकरे इथे मात्र बॅटिंग साठी सज्ज होताना पुन्हा एकदा पाहायला मिळते, परंतु त्यांच्या विरोधात कोण आहे तर एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव डॉन म्हणजेच प्रदीप न्यायदीत. ओहो, चांगला चेंडू वेगात टाकलाय. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या डॉन साठी पुन्हा एकदा हो जाऊ द्या. काय गोलंदाजी केले या गोलंदाजाने, अप्रतिम गोलंदाजी. टेनिस क्रिकेटला वेळ लावणारा हा खेळाडू आहे. 2 षटकांचा स्पेल इथे मात्र पूर्ण केलाय. या 2 षटकामध्ये धावा किती खर्च केल्या आहेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा, 1 विकेट. इथूनच हा डाव जो आहे तो पालटलाय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. डॉन आले, डॉनगिरी पेश केली आणि म्हणूनच इथे मात्र शाहूवाडी संघ यशाच्या पासून थोडासा लांब राहिलाय. जिंकण्यासाठी आता मात्र जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये अजून देखील 50 धावांची गरज आहे. 12 चेंडू 50 धावा मोठं लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नाहीये आणि छोटं देखील नाहीये, कारण का क्रिकेटच्या पटलावरती कोणत्याही क्षणी या धावा ज्या आहेत त्या बनवल्या जाऊ शकतात आणि यासाठी क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ म्हणून ओळखला देखील जातो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती दीपू रैनाला आपण पाहतो. गोलंदाजीसाठी वेगाचा अजून एक दर्जेदार गोलंदाज. ओहो, नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपू रैनाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण देखील कमालीचं होतं. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र
पाहायला मिळते. 45 धावा इथे मात्र हिटमॅन कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. 45 धावा बनवल्यात, अजून देखील 49 बनवायचे आहेत. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नामध्ये कुठेतरी सातत्य हवं. जर प्रयत्नामध्ये सातत्य नसेल तर आपण नेहमीच कधीच यशस्वी होऊ शकत नाहीये. आणि म्हणूनच इथे मात्र प्रयत्नामध्ये ते सातत्य कुठेतरी कमी पाहायला भेटलं. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. ते सातत्य कुठेतरी कमी पाहायला मिळाले. अजून देखील जर पाहायला गेलं तर खूप धावा ज्या आहेत त्या बनवायचे. 10 चेंडूमध्ये 48 धावा अजून देखील बनवायचे. हो, फटका तर चांगला खेळ आहे, लाजवाब टायमिंग देखील आहे. आणि त्यानंतर 6 धावा दिल मांगे मोर या 6 धावा. मित्रांनो, कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबास नसलेल्या गोष्टी देखील आपल्याला मिळून देते. नक्कीच कष्ट करावे लागतील या मॅच मध्ये. कष्ट हे आपल्याला नक्कीच या मॅच मध्ये विजय संपादन करून देऊ शकतात. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळला जरूर आणि त्यानंतर इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण झाले. या चेंडूवरती रनआउट देखील झालेत. ओहो, कुठेतरी चूक झाली आहे आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाज इथे स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेत आहेत. आता मात्र स्वतः शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत संतोष पाटील, ज्यांनी हा संघ शाहूवाडीतून दाखल केला. संघाचे स्पॉन्सर देखील आहेत आणि हेच इथे मात्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्यांच्या माध्यमातून. ओहो, चांगला चेंडू इथे उतरा. या चेंडूला फक्त पुश केलं गेलं. टिकलीवर जोर मध्ये हा चेंडू जरूर जाईल, 2 धावा देऊन जाईल आणि या 2 धावीने धावसंख्येचं टोटल फक्त पुढे ढकलेलं. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 55 धावा फलकावरती. 7 चेंडू अजून देखील 39 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 39 धावा. नक्कीच 7 चेंडूमध्ये 39 धावा. कुठेतरी मधल्या त्या 2 षटकामध्ये जो झालेला कमबॅक आहे ना, तो कुठेतरी या पराभवाचं कारण देखील ठरू शकतो. डॉन यांची ती 2 षटकं आणि ती 2 षटकाने इथे मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती इथे मोठा फटका खेळायचा होता. लेग साइडला या चेंडूला ढकलून दिले आणि त्यानंतर एकीने धावीला दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट देखील केल्या. 2 धावा आल्यात आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पुढे सरसावेल 57च्या घरामध्ये. 57 धावा या फलकावरती. दीपू रैनाचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे दीपू रैनाने या षटकामध्ये. आणि म्हणूनच कुठेतरी हे आव्हान थोडस लांबणीवरती पाहायला भेटलंय. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे जरूर राहिले होते, परंतु या षटकामध्ये हा कमबॅक देखील केलाय. गोलंदाजी मार्कवरती विशाल धारक गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतात. हो, चांगला चेंडू आहे, परंतु या चांगल्या चेंडूवरती पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळालेत. म्हणजेच काय तर कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावा इथे मात्र किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकेरी धाव तर आली आहे, दुहेरी धावेचा इथे मात्र प्रयत्न देखील सक्सेस झालाय. या चेंडूवरती थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न सेहवाग स्टाईल इथे मात्र पाहायला मिळाल्या. याच प्रकारे वीरेंद्र सेहवाग बॅटिंग करायचे, परंतु त्यांच्या मनगटामध्ये ती ताकद होती चेंडूला सीमारेषा पार करण्याची. परंतु या चेंडूला थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती धावा फक्त एकच. ओहो, वेगात टाकलाय, वेगाने बीट केला. इथे
थोडस उंची देखील कमी पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि म्हणूनच या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडू आणि या 4 चेंडूमध्ये 33 धावा. आता मात्र विजय खूपच लांबणीवरती आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर पुढच्या मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स येईल आणि तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आपल्याला सुपर 8 फेरी गाठण्यासाठी. आता मात्र 3 चेंडू शिल्लक असतील, सॉरी 2 चेंडू शिल्लक असतील. या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि दीपू रायना इथे मात्र चूक करतायत. थोडेसे लेझी राहिलेत कारण की त्यांना माहिती आहे इथे आपण मॅच जिंकलोय. या चौकार षटकारांनी किंवा एका या विकेटने आपल्याला फरक पडणार नाही. आपण चांगला खेळ केला आणि या मॅचला जिंकलोय, मोठ्या फरकाने जिंकलोय, हे महत्वाचं. आणि या चेंडूवरती फटका फसल्यानंतर पुन्हा एकदा संधी, परंतु पुन्हा एकदा संधी इथे मात्र गमावली. आणि याच बरोबर आजच्या दिवसामध्ये पहिला संघ ठरलाय जो सुपर 8 ची फेरी गाठणारा संघ आहे, ज्या संघाने पुन्हा एकदा स्वप्न पाहिलं या स्पर्धेमध्ये टायटल जिंकण्याचं आणि ते टायटल जिंकण्यासाठी एक एक पाऊल इथे मात्र ज्या संघाने पुढे टाकलंय. आणि विनिंग टीम आपण पूर्णपणे इकडे यायचंय. MJ सर आपल्याला, महेशजी जगताप सर जे या स्पर्धेचे ओनर आहेत, त्यांनी आपल्याला सर्वांनी इथे मात्र आमंत्रित केले. प्लीज यायचंय. डॉन आपला संघ घेऊन आपण इथे दाखल व्हायचं. यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान ग्रुप पुणे, डॉन 11 संघ या संघाने इथे मात्र या स्पर्धेतील सुपर 8 ची फेरी जी आहे ती गाठली आहे. आणि या मॅचचा मेन ऑफ दी मॅच आहे, ज्याने ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब आपल्या नावावरती केला होता. तळेगावचा हा सुपुत्र, मावळचा एक मावळा, नाव आहे रवी घुले. या मॅचचे मेन ऑफ दी मॅच ठरतायत. रवी घुले आपण देखील यायचं आहे.